मी माधवी नाटेकर। आज मी नवरात्र सण आणि देवीचे उत्सव अशा शीर्षकाखाली मला जे वाटले आणि जे सुचले ते तुम्हाला सांगण्याचा हा माझा प्रयत्न आहे। त्यासाठी प्रथम मी देवीची प्रार्थना करणार आहे। जगज्जननी, जगत माता, आदिशक्ती, भुवनेश्वरी, त्रिपुरी सुंदरी, भूदेवी, सारी सारी तूच। तुझ्याबद्दल मी काही बोलावे म्हणजे रावणाने गर्वाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे। तू वेगवेगळ्या रूपात प्रगटलीस, पूजली गेलीस। जन्मापासून मृत्यूपर्यंत मर्त्य मानव तुझी पूजा करत आला आहे। माझ्या अल्पबुद्धीने तुझ्या रूपांची आठवण काढत मी तुझी ही शब्दपूजा करते आहे। ती स्वीकार कर आणि माझ्या शब्दलिखाणासाठी शक्ती दे। कोणत्याही जातीची, पंथाची किंवा विचारांची व्यक्ती असू दे, ती व्यक्ती ज्या शक्तीवर विश्वास ठेवते ती दिव्य शक्ती निर्गुण, निराकार, चिरंतन आहे। ती या संपूर्ण ब्रह्मांडाचा संसार चालवते। ती पराशक्ती म्हणजेच अगम्य, शब्दातीत आहे। सूर्य दर तिने ठरल्या वेळी ठरल्या जागी उगवतो आणि मावळतो। अनंत आकाशातले ग्रह, तारे त्यांच्या ठरलेल्या कक्षेत भ्रमण करतात। वाहने चालवणाऱ्या माणसाप्रमाणे स्वतःचा रस्ता सोडून दुसऱ्याच्या वाटेत शिरून नाश करत नाहीत। एका नियमात बांधलेले संसार चक्र अविरत फिरत राहते। या सर्वांच्या कार्यामागे एक नियंत्रित शक्ती आहे। आदिमानवाला या शक्तीचे आकलन व्हायला लागल्यानंतर त्या शक्तीवर आपले नियंत्रण नाही याची जाणीव झाली आणि त्यापासून सुरक्षितता मिळवण्यासाठी त्या शक्तीला तो विनवणी करू लागला। ही त्याची पूजा सुरू झाली। जंगलात अचानक पेटणारे वणवे, हा अग्नी, आकाशातून पडणारे प्राणी, हा जीवनदायी पाऊस, कंद, मुळे, फळे देणारी झाडं, अन्न, उगवणारी धरती, हे झाले त्याचे देव। आकाशातले ग्रहतारे बघत त्यांच्या जागेतील सुसंगती समजल्यानंतर आकाश निरीक्षणातून दिशा ठरवणे सुरू झाले आणि सृष्टीतील जीवनदायी पंचभूतांची पूजा सुरू झाली। निसर्ग शक्तीचा प्रत्ययाला तिचा कोप होऊ नाही असे वाटले, म्हणून त्या शक्तीला शरण जाण्याच्या भावनेतून पूजा ही कल्पना रूढ झाली। सामान्य जनतेला ह्या शक्तीला शरण जाण्यासाठी त्या शक्तीला रूप देण्याची गरज निर्माण झाली। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे, गुणांचे, नावांचे देव आले। आज पण आपण अनेक ग्रामदेवता बघतो। त्या मानवी समूहाची रक्षण करणारी त्या गावाची एक देवता असते। तेव्हा शहरं नव्हती, गावं होती। गावांची वेस होती। वेशीच्या आतल्या जनतेचे रक्षण करणारे त्या त्या प्रांतातले देवदेवता होते। मग त्यांचे रंग, रूप, आकार, नैवेद्य ह्यात त्या ठिकाणच्या राहणीमानाचे प्रतिबिंब पडत होते। सुसंस्कृत समाजाने एक विचारधारा अंगीकारली। त्यात शिवशक्ती एकरूपतेतून संसार निर्मिती झाली आहे असे मानले। हेच रूप अर्ध नट नारीश्वराचे आहे। शिव शिव आहे कारण त्याच्यासह शक्ती आहे। त्यापासून शक्ती अलग झाल्यानंतर शिव शव होतो, म्हणजेच निर्जीव चेतनारहित होईल। म्हणजे शिवाची ऊर्जा, शक्ती आहे, ही स्त्री रूप आहे। तीच संपूर्ण जगाचा पसारा सांभाळणारी जगज्जननी आहे। तिला प्रथम आपण वंदन करूया। शून्यातून संसार निर्मिती झाली। तिची सुरळीत कामं योजना सुरू राहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश आले। महेश म्हणजे शंकर। तो कायम ध्यानमग्न असतो। तो कोणाचे ध्यान करतो तर तो शिवाचे ध्यान करतो। तिन्ही देवांना मानवी रूपात कल्पिल्यामुळे त्यांच्यामध्ये मानवी गुण, अवगुण, इच्छा, आकांक्षा आल्या। म्हणजेच त्यांच्याकडून सामान्य जनांकडून होणाऱ्या चुका पण आल्या। त्या चुकांचे परिणाम थांबवण्यासाठी ही जबाबदारी पण कोणावर तरी आली। देवदानव कल्पनेमध्ये सत असत प्रवृत्तीचा समावेश होतो। शक्तिवान, सुख संपत्ती असणारे
जगावर नियंत्रण ठेवणारे देव कल्पिले. देवांकडून मनातली गोष्ट मिळवण्यासाठी असुर म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे लालची लोक तपश्चर्या करून उग्र भक्ती करून देवाला प्रसन्न करून वर मागायचे. वरामुळे झालेल्या बलवान व्यक्तीच्या इच्छा अहंकारामुळे वाढत गेल्या की त्याला आवर घालणे वर देणाऱ्या देवाला पण अशक्य होत होते. त्या गर्विष्ठ उन्मत्त अविचारी दानवाला संपवण्यासाठी उग्र ऊर्जेची गरज निर्माण व्हायची. तेव्हा प्रत्येक देवाकडे असणारे अस्त्र अर्पण करून ह्या जगज्जननीला प्रार्थना करून मदतीसाठी पाचारण केले जायचे. सदाचार सोडलेल्या त्या जीवाचा नाश करणाऱ्या शक्तीला वेगवेगळ्या रूपात अवतार घ्यावा लागला आहे. हीच देवीची रूपं आहे. ती पूजली जातात. ह्यात उग्र आणि सौम्य रूपांचा समावेश आहे. शक्ती देवता स्त्री रूपातली तिचाच आपण आज विचार करणार आहोत. आपले दिनगणना करणारे पंचांग चंद्रमासावर अवलंबित आहे. गुढीपाडवा झाला की आपल्या नववर्षाच्या पहिल्या महिन्याचे चैत्राचे सण सुरू होतात. इंग्रजांचे कॅलेंडर सूर्यभ्रमणावर आधारित आहे. आपण दोन्ही कालगणनांसह जगतो. नववर्षाचा पहिला मास चैत्र. ह्या महिन्यात पहिली गौर घरी येते. आपण त्या गौरीचा उत्सव करतो. तिला म्हणतात चैत्रा गौरी. सर्व गौरींच्या मध्ये हिचा मुक्काम सर्वात जास्त असतो. पुढे कोणी 9 दिवस कोणी 1.5 दिवस अशा गौरी घरात आणतात. सर्व गौरींचे मूळ एकच आहे. ती आहे आदिशक्ती. अंबा माता, ज्येष्ठा गौरी, कनिष्ठा गौरी, नवरात्राची दुर्गा, दिवाळीत महालक्ष्मी, अनेक रूपातली ही देवता एकच आहे. माता तू दुःख हारिणी शुभ कल्याणिनी ही जगज्जननी. हिचा आता आपण विचार करूया. माझ्यासमोरच्या सर्वांना मी एक विनंती करू इच्छिते. ह्या लेखाचा उद्देश तुम्हाला माहिती देण्याचा नाही. अतिशय मुद्देसूद किंवा अभ्यासपूर्ण जमा केलेली ही माहिती नसून लहानपणापासून घरात आलेल्या गौरींच्या आठवणी मनात दाटून आल्या, त्यांची गंमत पुढच्या पिढीला सांगावी असे वाटले. त्यांना काही रीतिरिवाज माहीत नसले तर त्यांना ही माहिती रंजक वाटेल आणि आवडेल असे वाटले आणि मी त्या वेगवेगळ्या पूजांची माहिती लिहित गेले. जगज्जननी या शीर्षकाखाली आपण आता पुढचा विचार करूया. मगाशी आपण सुरुवात केली ती जगज्जननीचीच केली आहे. ही जगतमाता पुढे होते तेव्हा कशा रीतीने होते ते आपण बघणार आहोत. आत्ता विचार करूया जगज्जननी. नवरात्रातील देवीची वेगवेगळी रूपं आणि त्यांचे आपल्याला माहीत असलेले आणि माहीत नसलेले स्वरूप ह्याबद्दल आज आपण विचार करणार आहोत. नवरात्रातील उत्सवमूर्ती देवी जिची आपण पूजा करतो, उपासना करतो, तिची वेगवेगळी रूपं आपल्या पूर्वजांनी कल्पिलेली आहेत. विद्येचे, मांगल्याचे, भक्तीचे आणि शक्तीचे प्रतीक म्हणून समाजापुढे देवीला वेगवेगळ्या रूपात आणून ठेवले आहे. भारतीय संस्कृतीत स्त्री जातीविषयी वाटणारा आदर आणि सन्मान व्यक्त केला आहे. स्त्रीसुलभ भावभावना आणि जिव्हाळा गौरी रूपातल्या देवीबद्दल दिसतो. चैत्र, अश्विन किंवा इतर महिन्यात गौर आली किंवा गौरीची स्थापना आपण केली असे आपण म्हणूनच म्हणतो. सासूरवाशीण गौर माहेरी आली असा त्याचा अर्थ मानला जातो. म्हणूनच माहेरी आलेल्या गौरीचे कौतुक करतात. तऱ्हेतऱ्हेचे खूप फराळांचे प्रकार गौरी पुढे मांडतात. तिला भरजरी कोरे वस्त्र नेसवतात. नंतर ते वस्त्र प्रसाद म्हणून घरातले कोणीतरी नेसतात. सुंदर आरास करून गौरीला दागिने घालून त्यात बसवतात, उभी करतात किंवा मांडतात. माहेरवाशिणींना माहेरी बोलवून तिचे कौतुक करतात, बांगड्या भरतात, सौभाग्य लेणे देतात, गजरा घालतात, ओटी भरतात, पक्वान्न जेवू घालतात. असे सर्व प्रकारे माहेरवाशीण सवाष्ण म्हणून तिचे कौतुक करतात. दमलेल्या, नात्यात गुंतलेल्या कर्तव्यदक्ष मुली मोकळेपणाने, स्वस्थतेने काही दिवसासाठी माहेरी राहू शकतात. शेजारी पाजारी, जवळचे नातेवाईक या निमित्ताने एकमेकांना भेटू शकतात. त्यासाठी हळदी कुंकू
हा उत्सव समर्पक असतो. चैत्रातली झोपाळ्यावरची अन्नपूर्णा गौर, उभ्याच्या नेत्रदीपिक सजलेल्या फराळ परावळीतल्या गौरी, पाणवठ्यावरून वाजत गाजत गणेश आगमनानंतर घरी आलेल्या खड्याच्या गौरी, गणपती स्थापनेच्या आदल्या दिवशी घरी येऊन पूजा घेऊन सकाळी उठणाऱ्या हरतालिका रूपातले गौर. पण ह्या गौरीला उपास असतो, काहींचा फळं खाऊन, काहींचा निर्जली. कलकत्त्याकडे झगमगती दुर्गा माता ही आहे एकच शक्ती, माता स्वरूपिणी, दुःखहारिणी, शुभ कल्याणिनी. अनेक रूपात माणसांनी कल्पिलेली, पूजलेली, प्रचलित ही गौरीची रूपं आहेत. श्रावण महिन्यात महिनाभर मुक्कामाला आलेली जिवती रूपातली गौर, तिला दुर्वा, आघाडा, कापसाचे वस्त्र पूजेसाठी घेतात. ही मुलाबाळांची लेकूरवाळी आई आहे. घर माणसांनी भरलेले, आनंदी असावे, बाळ सुखरूप वाढावी, त्यासाठी हिची पूजा होते. आपण सुद्धा ह्या गौरीच्या पूजा ज्या सगळ्या करतो त्या ह्याच्यासाठीच करतो, आपल्या पतीला धनधान्य, संपत्ती, आयुष्य मिळावं. आणि हा विचार मांडताना पहिल्या दिवसाचं इथे आपण पूजेसंबंधी विचार जो केला तो संपन्न झाला. पुढच्या भेटीला आपण येऊया आणखीन गंमत जम्मत पूजेची घेऊन.